नमस्कार. वेलकम टू मम्मीज रेसिपीज. आता सध्या पावसाचे दिवस सुरू आहे. बाहेर छान असा पाऊस पडतोय आणि थंडगार असे वातावरण झालेले आहे. आणि अशा वातावरणामध्ये कांदी भजी नक्कीच खावीशी वाटतात, हो ना? तर माझी आई कांदी भजी करायची आणि इतकी अप्रतिम कांदी भजी, म्हणजे जगातील सगळ्यात टेस्टी अशी कांदी भजी करायची. फार काही साहित्य वापरत नव्हती, जे आहे घरात असेल तेच ती टाकायची आणि पण ती इतकी छान व्हायची. तर तीच कांदा भजी मी आज तुम्हाला करून दाखवत आहे. खूप छान होते. तर ती काय करायची, आधी बेसन पिठाला आहे ना मिक्सरच्या भांड्यातून मिक्स करून घ्यायची. असं छान असं प्लेन थोडंसं पाणी टाकायची आणि असं बेसन पिठाला आधी मिक्सरमधून असं प्लेन करून घ्यायची. म्हणजे याने ती म्हणायची की हलकं होतं पीठ. तर आता तेच मी करणार आहे. तर इथे मी 2 प्लेट भजी करता अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि तितकंच पाणी टाकून ते मिक्सरमधून थोडं फेटून घेतलं आहे. तर बघा, ही अशी कन्सिस्टन्सी राहायला पाहिजे. आणि यात काही सोडा वगैरे काहीही टाकायची गरज नाही. म्हणजे इतकं, म्हणजे ते फेटल्यानंतर ते हलकंच होतं पीठ. आता याच्यात मी एक कांदा टाकला आहे बारीक चिरून आणि हिरवी मिरची आणि लसूणचं थोडंसं जाडसर वाटण टाकलं आहे. एक छोटा चम्मच ओवा टाकला आहे. एक छोटा चम्मच जिरं टाकलं आहे आणि अगदी चवीपुरतं मीठ टाकलं आहे थोडं. आणि आता हे बॅटर जे आहे ते फेटून घ्यायचं. आणि आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि भजी तर लोखंडी कढईतलीच छान लागतात. जर आपल्याकडे लोखंडी कढई असेल तर तुम्ही नक्की करा, कारण लोखंडी कढईतली भजीची चवच वेगळी लागते. आता मी भजीसाठी तेल तापत ठेवलं आहे आणि त्यातलंच थोडंसं तेल बॅटरमध्ये टाकलं आहे. गरम तेल टाकायचं. म्हणजे साधारण 1 टेबलस्पूनपेक्षा पण मी कमी टाकलं, कारण त्याची कन्सिस्टन्सी कमी असल्यामुळे. आता तेल आपलं तापतंय आणि ते जे तेल टाकल्यानंतर बॅटर व्यवस्थित मिक्स करून झाले. आता आपल्या आवडीनुसार आपण साईज ठेवू शकतो भजीचा, लहान मोठी अशी. आणि मीडियम फ्लेमवर ही भजी तळायची. अगदी 5 ते 7 मिनटात भजी तयार होतात आपली. मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी आणि गरम गरम चहा त्याच्याबरोबर. काय मग मज्जाच, म्हणजे अप्रतिम असं नाश्ता आपला तयार होतो. आणि पावसाळ्यातच भजी खावीशी वाटतात. इतर ऋतूमध्ये, हिवाळ्यात पण तशी खावीशी वाटतात, पण पावसाळ्यात आणखीनच खायची मजाच येते. आणि अशी कुरकुरीत भजी तळून घ्यायची दोन्ही साईडनी. मीडियम फ्लेमवर तळायची, नाहीतर लो फ्लेमवर ती जास्त तेल पिईल भजी, त्याच्यामुळे ऑइली होईल. तर असा कलर येऊ द्यायचा भजीला, म्हणजे खमंग आणि खुसखुशीत अशी भजी आपली तयार झाली.
आता ह्याच्याबरोबर आपण चटणी किंवा सॉसबरोबर किंवा तशीही खाल्ली तरी खूपच टेस्टी अशी भजी लागतात. गरम गरम भजी आणि चहाबरोबर गरम भजी खूप छान अशा म्हणजे टेस्टीच होतात ही भजी. तर अशी ही कांदा भजी जर तुम्हाला आवडली असेल आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.